भरपूर सोसायटीजमध्ये पेट्समुळे खूप वाद होतात. इनफॅक्ट मी तर बघितलंय दॅट द फाईट्स गो अप टू एक्स्ट्रीम लेवल्स. हे का होतात आणि हे कसं आपण कंट्रोल करू शकतो, यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मिस्टर निनाद केळकर. नमस्कार. अँड ही इज नॉट ओनली अ डॉग सायकोलॉजिस्ट, नॉट जस्ट अ डॉग बिहेवियरिस्ट, बट ऑल्सो अ व्हेरी वेल नोन डॉग ट्रेनर. त्यांची फॅसिलिटी आहे भुकुममध्ये आणि तिथे ते डॉग हॉस्टेल सुद्धा चालवतात. म्हणजे भरपूर प्राण्यांबरोबर तुम्ही आय थिंक दिवस घालवतात. सो डॉग ट्रेनिंग हा एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे आय थिंक, ज्याच्यामुळे वाद खूप टाळू जाऊ शकतात किंवा वी कॅन कंट्रोल थिंग्स. सो सगळ्यात आधी आपण हे बघूयात की हे वाद का होतात, का स्टार्ट होतात. आता मी खूप टिपिकल उदाहरणं सांगतो की ज्याच्यात मेनली नॉन पेट ओनर्सला, सोसायटीतले जे इतर मेंबर्स आहेत त्यांना जे त्रास होतात किंवा ज्याच्यामुळे वाद उद्भवतात, त्याच्यातली महत्त्वाची कारणं आहेत की डॉग्स आर बार्किंग किंवा खूप वायनिंग करत असतात जेव्हा ते घरात एकटे असतात, किंवा इतर घरातले लोक असताना सुद्धा बरेच डॉग्स खूप बार्क करत असतात. काही डॉग ॲग्रेशन दाखवतात किंवा दरवेळेला ॲग्रेशन म्हणता येत नाही पण हायपर ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणू शकतो. खूप खेळकर डॉग असला तरी त्याला स्वतःचा उत्साह थांबवता येत नाही आणि ज्यांना सवय नसती डॉग्सची त्यांना ते ॲग्रेशन वाटतं. काही वेळेस खरोखरच डॉग ॲग्रेसिव्ह असतात आणि त्याच्यातनं लहान मुलांना किंवा मोटरसायकलवरती जाणाऱ्या माणसांना, जे कुरिअर बॉईज वगैरे असतात, त्यांना चावायच्या घटनाही घडतात. सो अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळं सोसायटीतल्या इतर मेंबर्सना त्याचा त्रास होतो. त्यांच्या मोटरसायकलच्या सीट कधी कधी फाडतात डॉग, कधी कधी गाडीच्या टपावर जाऊन बसतात, किंवा काही काही वेळेला कुत्रं घरातनं पळून जातो आणि मग तो सोसायटीमध्ये सैरा वैरा धावत असतो. लोकांना डॉग्सची भीती वाटणे खूप नैसर्गिक आहे. ते जेव्हा डॉग ओनर्स समजून घेऊ शकत नाही त्यावेळेला मग अचानक हे सगळे वाद उद्भवतात आणि ते एवढ्या थराला जातात की हाणामारी सुद्धा होऊ शकते. हो, ऍक्च्युली होतात. खूप किस्से ऐकले, न्यूजपेपरमध्ये येत असतं. हे रोजचं आहे. आणि की एखाद्या कुत्र्याने कोणाची तरी गाडीची सीट फाडली किंवा कुत्रे चावतात आणि भरपूर लोकांना असं त्यांची मुलं बाहेर खेळतायत, त्यांना ह्याची भीती असते की आमचा मुलगा बाहेर खेळतोय, लहान आहे, आणि एखादा कुत्रा येऊन चावला, किंवा लहान पोरं बाहेर खेळतायत आणि कुत्रे दे पूप आणि पीपल डोंट पिक इट अप. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सोसायटीमध्ये आणि सोसायटीच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर, लेन मध्ये. म्हणजे आपल्या कुत्र्याने जर घाण केलेली असेल तर ती स्वच्छ केली जात नाही आणि स्पेशली पावसाळ्यात वगैरे त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हायजीन इश्यूज खूप आहेत. आपण आता खूप डिटेल मध्ये नाही जाणार, पण डेफिनेटली क्लीनलीनेस आणि हायजीन हा एक मेजर प्रॉब्लेम आहे की ज्याच्यातनं हे वाद चालू. हो, तर तुम्हाला काय वाटतं सर की कोण रिस्पॉन्सिबल आहे वादसाठी आणि या प्रॉब्लेमसाठी? हु इज मेनली रिस्पॉन्सिबल, किंवा जास्त आपण भार कोणाला देऊयात रिस्पॉन्सिबिलिटीचा? मला विचाराल ॲज अ डॉग ओनर आणि डॉग ट्रेनर तर 90% किंवा रादर आय वुड से 95% हे वाद उद्भवण्याची जी कारणं आहेत ती जर तुम्ही नीट खोलात जाऊन बघितली तर बऱ्याच अंशी डॉग ओनर्सनी हलगर्जीपणा दाखवला किंवा नीट कुत्र्याला हाताळलं नाही. स्वतः जेव्हा तुम्ही त्याला वॉकला घेऊन जाता किंवा सोसायटी तो वावरत असतो त्यावेळेला खूप काळजीपूर्वक न हाताळल्यामुळे हे प्रॉब्लेम उद्भवतात. आता ह्याच्या मागे दरवेळेला हलगर्जीपणाच आहे असं नाही. काही डॉग ओनर, स्पेशली फर्स्ट टाइम पॅरेंट्स जे आहेत, त्यांना या विषयाचं नॉलेज नसतं की कसा कुत्र्याला हँडल करायचं किंवा काय काय प्रॉब्लेम येऊ शकतील, कुत्र्याच्या वेगवेगळ्या वयात त्याचं बिहेवियर कसं चेंज होतं वगैरे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तो त्यांना आपण पूर्णपणे जबाबदार असं नाही धरता येणार, पण येस, डॉग ओनर्स कडं याचा ओनर्स जातो. काही बाबतीत म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर सोसायटीतल्या इतर लोकांना डॉग्सची भीती वाटत असते. ते खूप नॅचरल आहे. ज्यांना सवय नसती त्यांना भीती वाटणं साहजिक आहे. पण ह्याच्यामुळं ह्या वादाची जबाबदारी त्या नॉन पेट ओनरकडे आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण जर समोरच्याला भीती वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या डॉगला जर नीट हँडल नाही केलं, त्याला लांबनं घेऊन नाही गेला, किंवा त्यांना आधी तुम्ही जर समजा सांगितलं नाहीत की तुम्हाला भीती वाटत असेल तर थोडं लांब न जा किंवा मी थांबतो, तुम्ही पास व्हा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर बरेचसे वाद आपण डेफिनेटली टाळू शकतो आपण. आणि बरेच लोक असे पण असतात सर जे की फक्त डॉग्सला घाबरत नाही, पण लोकांना कळत नाही की एखादा जरी फ्रेंडली डॉग असेल तर ओव्हर फ्रेंडली स्वतःच होतात आणि मग तेव्हा जर काही झालं तर त्याच्यात सुद्धा वाद. तर त्याच्यात कोणाची
ह्या बाबतीत मी नक्की म्हणेन की त्या समोरच्या माणसाची चूक आहे, पण चूक अशासाठी आहे म्हणजे ती घडती कारण त्यांना बऱ्याचदा नॉलेज नसतं की त्या पर्टिक्युलर डॉगला अप्रोच कसं व्हावं, स्पेशली जेव्हा डॉग तुम्हाला पहिल्यांदा भेटत असतो. आणि आता माझ्या पर्सनल डॉग बद्दल बोलाल तर तो डॉग ट्रेन डॉग आहे बाईट स्पोर्ट्स साठी आणि नॅचरली अग्रेसिव्ह ब्रीड आहे. त्याला मी बाईट स्पोर्ट्स साठी ट्रेन केलेलं आहे. तर अशा वेळेला जर कुणी आगंतुक आला आणि त्याला डायरेक्ट अप्रोच झाला तर डेफिनेटली तो रिटॅलिएट करणार आणि अग्रेशन दाखवणार. तर त्यामुळं माझ्या मते जे नॉन पेट ओनर्स आहेत की ज्यांना डॉग्सला कसं अप्रोच व्हायचं वगैरे याची माहिती नसेल त्यांच्यासाठी मी असं म्हणेन की त्यांनी डॉग ओनरला विचारावं की मी हात लावू शकतो का, मी त्याच्या जवळ येऊ शकतो का, फ्रेंडली आहे का. असं असू शकतं की तुमच्याकडे कुत्रा नसला, डॉग नसला तरी तुम्हाला आवड आहे, काही कारणांमुळे तुम्ही डॉग पाळू शकत नाही, पण मग तुम्हाला त्याचे लाड करायला आवडतात वगैरे, हे खूप स्वाभाविक आहे. पण मग त्यासाठी तुम्ही त्या डॉग ओनरची आधी परवानगी घ्या. तो कारण तुम्हाला माहिती नाही की तो डॉग कसा आहे. ओनरला माहिती असणं मी समजतो की माहिती असावं, गरजेचं पण आहे. सो तुम्ही ह्या अशा प्रकारे ते टाळू शकता. त्याच्यानंतर जे इतर गोष्टी आहेत की ज्यात त्या डॉग ओनरची ही चूक नसती, इतर मेंबर्सची ही चूक नसती, अचानकपणे काही इन्सिडेन्सेस घडतात. म्हणजे तुम्ही तुमच्या डॉगला घेऊन लिफ्टमधनं खाली उतरताय, खालच्या मजल्यावरती कोणीतरी अदर मेंबर्स पैकी वरती जायसाठी लिफ्टची वाट बघत थांबलेले आहेत आणि जेव्हा अचानक दार उघडलं जातं त्यावेळेला डॉगच्या समोर मे बी एक माणूस किंवा 2-3 माणसं आणि ते त्यांच्या स्वाभाविक हालचाली करत असतात, गप्पा मारत असतात, जे तुमच्या डॉगसाठी थोडं इंटिमिडेटिंग होऊ शकतं आणि नवीन पण असेल, नवीन असू शकतात, नवीन माणसं असू शकतात. तर त्यावेळेला जर हे सगळं टाळायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी प्लॅनिंग किंवा प्रिपरेशन करायला पाहिजे. प्लॅनिंग प्रिपरेशन म्हणजे काय की तुमचा डॉग ज्या वातावरणात राहणार आहे, ज्या सोसायटीत राहणार आहे, तिथे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की माणसं जात येत असणार आहेत, व्हेकल्स, ते कुरिअरवाले बॉईज वगैरे ते बाईक्स घेऊन येत असतात, मुलं खेळत असतात, खूप दंगा वगैरे चालू असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुमच्या डॉगला तुम्ही वेळोवेळी सवय करत राहिलात तर त्याला हे कळतं की हे सगळं माझ्या विश्वात घडणाऱ्या कायमच्या गोष्टी आहेत, नॉर्मल आहे, त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल त्याची भीती वाटून घेण्याचं काही कारण नाही. सो असं जर तुम्ही रेग्युलरली केलं म्हणजे खूप सोपं आहे. तुम्ही तुमच्या डॉगला घेऊन जा, एका जागी शांतपणे बसा, तुमच्या बरोबर मे बी ट्रीट्स वगैरे अशा काही गोष्टी जवळ ठेवा की ज्या डॉग्ससाठी पॉझिटिव्ह आहेत आणि मग मुलं खेळतायत, सायकली जात आहेत, बाईक जात आहेत, त्याला जस्ट ऑब्झर्व करू दे लांबून. मग हळूहळू तुम्ही त्यांच्यातलं आणि त्या ऑब्जेक्ट्स मधलं किंवा त्या घटनातलं अंतर कमी कमी करत जा, त्यालाही त्याची हळूहळू सवय करा. सो इट हेल्प्स अ लॉट. मग ह्या अशा गोष्टी तुम्ही टाळू शकता. दुसरी गोष्ट आहे, जसं मी मगाशी म्हणलं की उगीच भुंकत असतात, सेपरेशन अँझायटी असते, तर ह्याच्या मागची कारणं तुम्हाला शोधायला लागतील. ऑफकोर्स हे एवढं सोपं नाहीये की तुमचं तुम्ही शोधाल, त्याच्यासाठी यू टेक हेल्प फ्रॉम सम प्रोफेशनल, की तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही गोष्टी असू, कारण तुम्ही मे बी सकाळी डॉगला तुम्ही ठेवणार आणि ऑफिसला जाऊन डायरेक्ट रात्री येणार किंवा संध्याकाळी येणार, तोवर तुमचा डॉग एकटा बसलेला असेल, त्याच्यात काही कॉन्फिडन्स रिलेटेड इश्यू असतील, त्याला इनफ फिजिकल आणि मेंटल एक्सरसाइज मिळत नाही, अशा काही गोष्टींमुळं हे सेपरेशन अँझायटी, एक्सेसिव्ह बार्किंग वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. तर ते तुम्ही जर त्यासाठी वेळ दिलात, त्यासाठी थोडं प्रशिक्षण घेतलं, पट किंवा प्रोफेशनलची मदत घेतली तर ह्या गोष्टी टाळू शकतात. असं रॉकेट सायन्स नाही आहे, पण येस त्याला कमिटमेंट आणि वेळ द्यावाच लागतो. तर सर हे तर झालं इंडिव्हिज्युअल डॉग आणि पेट पेरेंट यांच्या रिलेशनशिपला आपण कसं नीट करू शकतो. पण जे सोसायटी मधले वाद असतात अबाउट पिकिंग अप द पूप किंवा बार्किंग किंवा बायटिंग, तर ते सोसायटी मधले जे वाद आहेत, ज्या लोकांना त्रास होतो पेट पेरेंट्स पासून किंवा पेट पेरेंट्सना त्रास आहे सोसायटी मधल्या लोकांपासून, तर त्या वादांना आपण टाळायला काय करू शकतो, काय स्टेप्स घेतले पाहिजे मेजर? ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव पाहिजे. कारण तुम्हाला आवडतं, तुमची आवड आहे, तुमची हौस आहे म्हणून डॉगला घरी आणलेलं आहे, तो तुमचा फॅमिली मेंबर आहे वगैरे, सगळं मान्य आहे.
पण ज्यांना त्याची सवय नाही आहे, ज्यांना त्याची भीती वाटते, अशा लोकांनी त्याला ऍक्सेप्ट करावं असं गरजेचं नाही. हो, आणि ही दिस इज टू मच ऑफ एक्सपेक्टेशन. एक्झॅक्टली. आणि त्यात दुसरा मुद्दा आहे की ठीक आहे, तुमच्या घरी तो राहतो, तुम्ही त्याला फॅमिली मेंबर म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ओव्हरऑल क्लीनलीनेस आणि हायजीन हे मे बी तुम्हाला चालत असेल, पण सगळ्यांनीच ते ऍक्सेप्ट करावं हे काही गरजेचं नाही. प्लस ॲज अ रिस्पॉन्सिबल डॉग ओनर ऑर सोसायटी मेंबर, ही तुमचीच जबाबदारी आहे की तुमच्या डॉगनी जे काय घाण केली असेल, शिशू करत, पहिली गोष्ट म्हणजे त्याला जर ट्रेनिंग दिलं तुम्ही, पॉटी ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, ते जर नीट दिलेलं असेल तर तो चुकीच्या जागी घाण करणार नाही. ओके. त्याच्यानंतर समजा ऍक्सिडेंट्स होतात, स्पेशली त्याच्या वाढत्या वयात त्याला कंट्रोल डेव्हलप, जर लहान पिल्लू असतं त्यावेळेला काही गोष्टी कळत नाही, त्यावेळेला ऍक्सिडेंट्स होतात. सो त्यावेळेला ॲज अ पेट पॅरेंट तुमची जबाबदारी आहे की त्यांनी जी काय घाण केलेली असेल ती तुम्ही स्वच्छ करा. भले तुम्ही करा किंवा कोणाला तुम्ही कामाला माणूस लावा, ते केलंच पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली इव्हन आय हॅव अ डॉग, माझा मॅक्स आहे, तो जेव्हा त्याला गट इश्यूज होतात, आता तो म्हातारा झालाय, 12 वर्ष झालाय, गट इश्यूज झाले की इफ ही डज समथिंग डर्टी इन द सोसायटी, इफ ही पूप्स इन द सोसायटी, आय मेक इट अ पॉइंट की मी वॉकला जाताना आय कॅरी अ कॅरी बॅग, पिक इट अप, कॅरी इट विथ यू होम, थ्रो इट समवेअर एल्स, थ्रो इट इन अ गार्बेज कॅन. हे खूप बेसिक आहे आणि हे आपण केलंच पाहिजे. हे बेसिक आहे. आणि जर समोरच्याला त्रास झाला नाही तर तो वाद घालायला कशाला येईल. एक्झॅक्टली. हे इतकं सिम्पल आहे. हो. की तुम्ही डॉग तुमच्या घरी आहे, त्याचा त्रास इतरांना होणार नाही, रादर त्यांना तो आवडायला लागेल. अशा पद्धतीनं जर तुमचं बिहेवियर असेल आणि तुमचा डॉग वागत असेल तसा, तर मग वाद व्हायचे चान्सेस खूप निग्लिजिबल. आता त्यातनं काही थोडे असतात की ज्यांना वादाला वाद घालाय, त्याला आपण काही करू शकत नाही, पण तुम्ही नक्कीच हे सगळं टाळू शकता. आणि अजून एक गोष्ट जे मी बघितली आहे सर, की बरेच लोक त्यांच्या कुत्र्यांना लीश नाही बांधत. ते म्हणतात नाही, आमच्या कुत्र्याला लीश नाही बांधत आम्ही. तर हे तुम्हाला म्हणजे सो ॲज अ पेट पेरेंट कधी कधी मला पण वाटतं की हो, त्याला फ्रीली फिरू द्या, पण हे कितपत बरोबर आहे किंवा हे केलं पाहिजे की नाही. इवन इफ आय हॅव अ ट्रेन डॉग, माझा डॉग खूप ट्रेंड आहे, तो माझ्या मागेच चालणार, तो इकडे तिकडे नाहीच जाणार, तरी लीशचा हा जो एक विषय आहे त्याला काय करायचं. एक्झॅक्टली. आता तुमचा डॉग कितीही ट्रेंड असला तरी काही फॅक्टर्स असे आहेत की ज्याच्यानी त्याचं ॲग्रेशन ट्रिगर होऊ शकतं. कारण हे मेजरली त्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटली, त्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटेल हे तुम्ही नाही सांगू शकत. ते डॉग काय विचार करतात ते स्वतः ठरवतात. त्या गोष्टीची तीच घटना घडली आणि त्याला भीती वाटली आणि त्यांनी ॲग्रेशन दाखवलं, तर त्यावेळेला तुमच्या हातात लीश नसणार आहे. लेट्स से तुमचा डॉग बिलकुल कशालाही घाबरत नाही, एकदम शांत आहे, पण समोरून दुसरा डॉग आला आणि त्याने त्याच्यावरती अटॅक केला, मग हा डिफेन्स मध्ये त्याला उत्तर देणार. त्यावेळेला तुम्ही काय करणार. बरं, लेट्स से ॲग्रेशन नाही दाखवलं पण पळून गेला, किंवा काहीतरी मुलं क्रिकेट खेळत आहेत, बॉल मारला, याला बॉल खूप आवडतो, त्या बॉलच्या मागं पळाला. असे हे खूप एकदम टिपिकल सिनारिओज आहेत. कधी कधी लीश घेऊन पळतात ते. हा. सो त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट की समोरच्या माणसांना भीती वाटतेय त्याची, आणि तुम्ही निवांत त्याला ऑफ लीश सोडताय, त्यांच्या मनात हा साहजिक विचार येणं की तुमच्या अंगावर नसेल येत, तुमचा डॉग शांत असेल, पण मला भीती वाटतेय, सो यू कीप युअर डॉग ऑन लीश. राईट. आणि हे ना की त्यांच्यासाठी, पण तुमच्यासाठी आणि तुमच्या डॉगसाठी तेवढंच गरजेचं आहे, त्याच्या सेफ्टीच्या दृष्टीने. ही शुड बी ऑलवेज ऑन लीश. राईट, राईट. सो आय थिंक वाद का होतात आणि त्यांना कसं टाळू शकतो आपण, ह्याच्यावरती डिस्कशन झालं आहे. बट सर, एनी क्लोजिंग पॉईंट्स ॲज अ ट्रेनर, की व्हॉट इज वन इझिएस्ट वे दॅट यू विल सजेस्ट की आपण आपल्या डॉग्सला जे काही ॲज पर नॉन पेट ओनर्स जे वाईट गोष्टी आहेत, म्हणजे बार्किंग किंवा पूपिंग किंवा वायनिंग, हे 3 मेजर आहेत, तर त्याच्यासाठी एनी वन स्मॉल ट्रिक जे तुम्ही सांगाल की तुम्ही कसं तुमच्या कुत्र्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकता, ॲटलिस्ट पब्लिकली. ओके. आता हे थोडे 3 वेगवेगळ्या डायरेक्शनला जाणारे मुद्दे आहेत, पण एकाच याच्यात उत्तर द्यायचं झालं तर प्रॉपर ट्रेनिंग. प्रॉपर ट्रेनिंग म्हणजे काय की बेसिकली लीश वॉकिंग, क्रेट ट्रेनिंग, त्याच्यानंतर तुमच्या डॉग्सचा फिजिकल आणि मेंटल नीड्स, एक्सरसाइज ज्याला म्हणतो आपण, जे ट्रेनिंगमधनं अचीव्ह होतं. कारण त्याचा ट्रेनिंग करताना त्याला डोकं वापरायला लागतं, डोकं लावायला लागतं, आणि ह्याच्यातनं तो दमतो. सो
आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी पण आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित जर आपण प्रभाव किंवा एकत्रित इफेक्ट ज्याला म्हणतो, तो ओव्हरऑल तुमचा कुत्रा खूप शांतपणे आणि आपण ज्याला म्हणू ना वेल बिहेव्ड डॉग, वेल मॅनर्ड अँड वेल बिहेव्ड डॉग तसा होतो. त्यामुळे ह्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलीत, जर तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनर ची मदत मिळत नसेल तरी ॲटलिस्ट पूप क्लिनिंग आहे, लीश लावून वॉक आहे, सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींची त्याला सवय करणे, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तर तुम्ही कधीही करू शकता. सो त्यांनी बरेचसे तुमचे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत. राईट. आणि सर एकदा म्हणजे आपण हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी एक गोष्ट आहे जे लोकांना असं, भरपूर लोकांना असं वाटतं, तर आय वॉन्ट यू टू टेल देम की ज्या लोकांना असं वाटतं ना की आपण कुत्र्याला घराच्या बाहेरच नको घेऊन जायला कारण वाद होतात, तर हे चुकीचं आहे, बरोबर आहे? कारण त्यांना जर ते एक्सरसाइज नाही मिळालं तर ते कुत्रे अजून अग्रेसिव्ह होतील. बरोबर. सो मे बी आता इकडे थोडा एक प्रॉब्लेम असा असतो, बिकॉज वी आर लिव्हिंग इन व्हेरी क्राऊडेड सिटी, की कुत्र्यांना मोकळं सोडायचा खूप अडचण येते. नाही येत. हो, आजूबाजूला टेकड्या वगैरे आहेत काही ठिकाणी, तिकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण तिथे सुद्धा आय वुड सजेस्ट, रादर आय वुड इन्सिस्ट की तुम्ही डॉगला लीश वरतीच ठेवा प्लीज. कारण तिथे अगेन फक्त तुमचा डॉग नाहीये, इतर माणसं आहेत, इतर डॉग्स आहेत, काही टेकड्यांवरती वन्य प्राणी सुद्धा आहेत. हो, सेफ्टी तुमच्या कुत्र्याची पण आहे आणि त्यांची पण सेफ्टी हो. आहे, कारण ते सगळे या जगातलेच आहेत. हो, त्यामुळं तुम्ही डॉग पाळलेला आहे म्हणून टेकडीवरचा ससाला त्यांनी खावं मी किंवा तेच म्हणणार, मारावं म्हणून त्यांची मांजर गरजेची नाही असं नाही. असं नाहीये. हो. त्यामुळे तुम्ही टेकडीवरती लीशवरतीच ठेवा त्याला, पण टेकडीवरती जिथे समजा एखादा एरिया आहे की जिथं ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत हे तुम्हाला माहिती आहे, तिथं तुम्ही लॉंग लीश वापरा. हो, 50 फुटाची 100 फुटाची लीश मिळती, ती वापरा. म्हणजे तुमचा डॉग मोकळाही फिरू शकेल आणि ॲट कंट्रोल. द सेम टाइम तुमचा कंट्रोलही राहील. ओके, सो आय थिंक आपल्याला भरपूर गोष्टी आज कळलेल्या आहेत की वाद कशामुळे होतात, वाद ते कसे तुम्ही टाळू शकता आणि तुमच्या डॉगला तुम्ही कसं ट्रेन करू शकता. सो इफ यू हॅव एनी मोर क्वेश्चन्स आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. अँड थँक्यू सो मच मिस्टर Thank you. ननाद. थँक्यू Thank you सो so मच much. फॉर वॉचिंग. Thank you. प्लीज स्टे इन कंट्रोल विथ युअर पेट. थँक्यू.